नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि 2 दिवस रीडिंग नाही मिळाली, तुम्ही खूप वाट बघत होता. मला त्या फिलिंग्स तुमच्या खरंच कनेक्ट झाल्या. आणि आज खूप छान मेसेज घेऊन आलोय मी तुम्हाला, कारण अक्षय तृतीया झाले आणि अक्षय तृतीयाला आपल्याला रीडिंग करायला नाही झालं. तर अक्षय तृतीयेचाच जो मेसेज आहे, जो तुमच्यासाठी होता किंवा तुमच्या मनामध्ये जो मेसेज आहे, जे अक्षय तृतीयेला तुम्ही पूजा केलेली आहे, तुम्ही काय होम हवन केलं असेल, पूजा केली असेल किंवा छोटूसं काही तुम्ही डोनेट केलेलं असेल किंवा तुम्ही काही तुमच्या परीनं जितकं तुम्हाला करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही जे काय असेल ते तुम्ही केलेलं आहे. तर त्याचे रिफ्लेक्ट्स जे तुमच्या आयुष्यावर काय पडणार आहेत किंवा तुम्हाला काय आशीर्वाद दिले जात आहेत, जे महालक्ष्मींचे आहेत आणि तुमच्या पूर्वजांचे आहेत. तर ते मेसेज काय आहे तुमच्यासाठी, त्यांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिलेले आहेत, ते घेऊन मी तुमच्यासाठी आले आहे. आणि या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे, या दत्तगुरूंच्या चॅनलमध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना, की तुमच्या सर्वांची खूप पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याशी कनेक्ट होते आणि मी तुमच्याशी कनेक्ट होते. त्याचं माध्यम मी आहे फक्त, आहे की नाही. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सगळ्यांनी. थँक्यू सो मच. तर बघूया आपण काय मेसेज आहे महालक्ष्मींचा आणि तुमच्या पूर्वजांचा, की त्यांनी आज म्हणजे तुम्ही जी पूजा केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला कोणते ब्लेसिंग्स आशीर्वाद दिलेले आहेत, तुम्हाला कोणता मेसेज दिलेला आहे, तो आपण बघतोय. थँक्यू सो मच. आणि हा मेसेज आहे 5 ऑफ पेंटेकल्सचा मेसेज आहे आणि महालक्ष्मींचा. मी तुम्हाला ते सांगितलं, रिडिंग ती चाललेली आहे तुमच्या महालक्ष्मींचा आणि पूर्वजांचा, जी तुम्ही अक्षय तृतीयेला पूजन केलेलं आहे किंवा जे काही आशीर्वाद तुमच्याकडे यायला लागलेले आहेत, ते आशीर्वाद म्हणजे आहेत पेंटेकल्सच्या रूपाने तुमच्या आयुष्यात ते आशीर्वाद येत आहेत. हे आशीर्वाद म्हणजे तुमच्या आयुष्यातली जी जी कमी होती, पैशाची जी कमी होती, आर्थिक संपन्नता जी कमी होती आणि जिथल्या जिथ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॉकेजेस येत होते, ॲज अ पैसा नसल्यामुळे किंवा आर्थिक संपन्नता नसल्यामुळे, आर्थिक बिझनेसमध्ये तुम्हाला यश येत नव्हतं, करिअरमध्ये यश येत नव्हतं, मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत होते, तुमच्या आयुष्यात त्याचा रिफ्लेक्ट होत नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठीच महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेल्या आहेत. आणि जी पूजा तुम्ही केलेली आहे, जी पूजा असेल किंवा डोनेशन असेल, जे काय असेल ते तुम्ही अगदी निर्मोहपणे, अगदी निरपेक्षपणे तुम्ही ते केलेलं आहे. कोणत्याही रिव्हर्सच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. तर स्वतः तुम्ही दुसऱ्यांसाठी म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला नसल्यामुळे जितकं कमी हे होतं, तसं दुसऱ्यालाही होतं. तसं सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा सारखा असा तुमचा स्वभाव सुद्धा आहे. तर महालक्ष्मी आणि तुमचे पूर्वज म्हणजे तुमच्या आयुष्यात, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या परिवारावर जे नकारात्मकतेचं सावट होतं किंवा कार्मिक एक सावट होतं, त्याचा सगळा पूर्णपणे खात्मा केलेला आहे, संपलेला आहे. आणि आता तुमच्या आयुष्यात न्यू बिगिनिंग आहे. तुमच्याकडे येणारा पैसा अगदी पॉझिटिव्ह वेनं तो तुमच्याकडे येतोय. म्हणजे धनाचे जे रस्ते आहेत, पैशाचे अबंडन्सचे जे रस्ते आहेत, ते तुमच्यासाठी खुले केले जात आहेत, उघडले जात आहेत. आणि हा आशीर्वाद तुमच्याकडे महालक्ष्मी आणि तुमचे पूर्वज घेऊन येत आहेत. खूप छान असा मेसेज आहे. थँक्यू सो मच. आणि एस ऑफ सॉर्ट्स मी काय म्हणलं, कट झालेला आहे. तुमची कार्मिक सायकल संपली. तुमची कार्मिक सायकल संपून तुमच्या घरावर जो असं सावट होतं, अंधाराचं जे सावट होतं, जे असं धुकमय, असं अंधारमय असं सावट तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या परिवारावर असं होतं. कोणतंही नवीन संधी जरी आल्या तरी सुद्धा ते पुढं जात नव्हतं. ते कार्यरतच असं होत नसेल, अशा काही गोष्टी असतील. मुलांच्या करिअरमध्ये, शिक्षणामध्ये इतके अडथळे येत आहेत, की त्या अडथळ्यातनं पार पडण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय किंवा त्यांना हे करताय, तर त्यामध्ये सुद्धा काही असे अडथळे येत असतील, तर ते नाही. तुम्ही जे जे पास्टमध्ये आता तुम्ही इतका जो संघर्ष केला किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी असे ब्लॉकेजेस वाटत होते, तिथं तुम्ही पॉझिटिव्हली वेनं पुढे गेला. जी संकट आली त्याला धैर्यानं तोंड दिलं. आणि महालक्ष्मींना जे तुम्ही अफर्मेशन जे तुम्ही दिलेले आहेत, जे तुम्ही पूजा ॲज अ पूजा तंत्र, हे हे काय असतं, तंत्र ॲज अ त्याचा दुसरा अर्थ म्हणजे आपण पूजा करतो, आपण नेहमीचे व्रत विधी आणि हा संकल्प, हे सगळे ह्या साऱ्या गोष्टी साध्या सुद्धा सुद्धा या तंत्रमध्येच येतात. आणि हे तंत्र म्हणजेच काय आहे, अफर्मेशन आहे, जे आपण परमेश्वरापर्यंत पोहोचवतो एक ॲज अ माध्यम म्हणून. ते मंत्र जो असतो, तो मंत्र त्या
परमेश्वरापर्यंत आपण पोहोचवतो ते माध्यम असतं, तो मंत्रही माध्यम. आणि आपण जे पॉझिटिव्हली अलाईन होतो आणि त्यामधून जे तिथपर्यंत पोहोचवलं जातं, मग त्याचे जे रिफ्लेक्ट्स असतात ते परत येतात ॲज अ रिव्हर्सच्या रूपाने. आणि तसंच तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर करून एक चांगला मार्ग, एक चांगलं तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी, संधी, तुमच्यातल्या कलागुणांना वाव देणारी, तुम्हाला साजेसं आणि तुम्हाला पुढं नेणारं, तुमच्या आयुष्यात बरकत आणणारं, एका कार्मिक सायकलला कट करून नवीन आयुष्याकडे पुढे नेणारं असा हा सॉर्ट्स तुमच्या आयुष्यात असं हे आलेलं आहे, जो पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला क्राऊन चक्र, तुम्हाला जो मिळालेला आहे, क्राऊन चक्र तुमच्या ह्याच्यावर आहे. म्हणजे जे क्राऊन चक्र तुमचं ऍक्टिव्हेट असेल, तुम्हाला क्रिएटिव्हिटी आणि जे नवीन नवीन क्रिएटिव्हिटी आहे, अबंडन्स आहे आणि कला तुमच्यातल्या आहेत त्या बाहेर येत आहेत. आणि जो ज्या अशा कला आहेत, जे असे गुण आहेत, जे अगदी तुमच्या आराध्यांनी तुम्हाला ब्लेस्ड केले आहे, आणि तुमचे पूर्वज सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्या पूर्वजांचं असं काहीतरी हे आहे जे तुम्ही एका वेगळ्या रूपानं ते बाहेर आता आणताय लोकांसमोर, असं सुद्धा आहे. म्हणूनच तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला इथं आशीर्वाद मिळालेला आहे. खूप मोठे ब्लेसिंग्स तुमच्यावर येत आहेत. आणि ही अक्षय तृतीया म्हणजे तुमच्या आयुष्याचं सोनेरी पर्व सुरू झालेलं आहे. आणि एक कट झाले. अक्षय तृतीया म्हणजे तुमचं सगळं आता अक्षय होईल. धन, सुख, संपत्ती, आरोग्य हे सगळं अक्षय छान आणि अ, छान असं हे राहणार आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला ब्लेसिंग्स दिले जात आहेत. आणि नाईट ऑफ कप्स आहे. जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात काय अडथळे येत असतील आणि वैवाहिक आयुष्यातही अडथळे येत असतील आणि जर प्रेग्नन्सीसाठीही काही अडथळे असतील तरी सुद्धा ही अक्षय तृतीया म्हणजे ब्लेसिंग्सच आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन असं आगमन होतंय. ही अशी व्यक्ती असेल जी की तुमच्या आयुष्याचा कायापालट करेल किंवा नवीन वेकडं, नवीन रस्त्यावर, नवीन धोरणांकडे तुम्हाला घेऊन जाणारी असेल. असं कोणतरी तुमच्या आयुष्यात इंटर केलं किंवा एखादा मेसेज असेल. जर असं नाहीये की एखादी व्यक्तीच असेल, एखादी तुम्हाला आलेले इंट्युशन्स असतील, मेसेज असेल, तुमच्याकडे आलेली संधी असेल, अपॉर्च्युनिटी असेल, ती तुम्हाला एका अशा टोकाला नेऊन बसवेल किंवा अशा याच्यात नेऊन बसवेल की तुमचं वेगळं नाव, तुमचं लौकिक, तुमचं हे सगळं वेगळ्या पद्धतीनं बाहेर पडेल. आणि हा आशीर्वाद महालक्ष्मी आणि पूर्वज तुमचे देत आहेत. कारण तुमचे पूर्वज आणि महालक्ष्मी यांचं खूप वरदहस्त तुमच्यावर आहे. तुम्ही खूप एनर्जीनं, खूप पॉझिटिव्हिटीनं सगळे निगेटिव्हिटी ज्या आहेत त्या तुम्ही कट केलेत आणि नवीन अध्यायाकडे तुम्ही चाललेले आहात. तर हा मेसेज तुमच्यासाठी खूप म्हणजे पॉझिटिव्ह मेसेज आहे. आणि ही अक्षय तृतीया म्हणजे तुमच्या आयुष्याचं सगळं हे गेलेलं आहे, गेलेलं अजून. बघा मी काय म्हणलं तुम्हाला, कार्ड आहे 10 ऑफ पेंटेकल्सचं आणि महालक्ष्मींचाच आदेश आहे, आशीर्वाद आहे, अक्षय तृतीयेचा आशीर्वाद आहे. अक्षय तृतीयेला तुम्ही जे काही पूजा अर्चा, तुम्ही जे काही केला, ते जे काही मॅनिफेस्टेशन केला, जे काही मागितला, जे त्यांना त्यांना तुम्ही अर्पित केला, त्या सगळ्याचे रिफ्लेक्स रिवॉर्ड्स म्हणजे या अक्षय तृतीयेचे आशीर्वाद तुमच्याकडे यायला चालू झालेले आहेत. आणि ही सुरुवात आहे. या सुरुवातीचा असाच हा सुंदर क्षण आणि एक ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन तुमच्या आयुष्यात होते. आणि हे परिवर्तन म्हणजे तुम्हाला नवीन युगाकडे आणि नवीन एक असं जे नाही कुणी इमॅजिनही करू शकत नाही, अशा एका पर्वाकडे तुम्हाला घेऊन जाणार असं आहे. आणि खूप पेंटेकल्स म्हणजे जे नव्हते म्हणून तुमच्या आयुष्यात जी चर्चा झाली, जे तुमच्याकडे नव्हतं, तुम्हाला तुमच्या पास्ट लाईफ मध्ये इतका त्याचा त्रास झाला, जे नसल्यामुळं तुमच्या आयुष्यावर आर्थिक गोष्टी कमी झाल्यामुळं किंवा अशा काही घटना आयुष्यात झाल्या ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, पण सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्थिर राहिला. तुम्ही तुमचे पाय जमिनीशी घट्ट रोवून राहिला. परमेश्वरावर, महालक्ष्मींवर, तुमच्या पूर्वजावर विश्वास ठेवला. म्हणूनच महालक्ष्मींचा आणि तुमच्या पूर्वजांचा असाच आशीर्वाद आता येतोय की ते सगळे जे ब्लॉकेजेस आहेत, त्याचे फायनान्शियल ब्लॉकेजेस जे आहेत ते सगळे तुमचे रिमूव्ह होत आहेत तुमच्या आयुष्यातून. आणि हाच आशीर्वाद तुमचा अक्षय तृतीयेच्या ह्यानं तुम्ही जे काही केलेलं आहे, जे मॅनिफेस्टेशन केलेलं आहे, मागितलेलं आहे आणि ज्या काही तुम्ही सेवा केलेल्या आहेत, दानधर्म केलेला आहे, त्याचे आशीर्वाद म्हणजे हे सगळं तुमच्याकडं येते. आता तुमच्या फायनान्शियस मधले सगळे ब्लॉकेजेस दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन अबंडन्स, नवीन सुख, समाधान तुमच्या आयुष्यात चालू होत आहे. आणि हे म्हणजे तुम्हाला एका वेगळ्या अध्यायाकडे घेऊन जाणार असं आहे. थँक्यू.
सो मच. खूप छान अशी रीडिंग झाली. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं. आपले मेसेज अशाच इतर सर्वांपर्यंत पोहोचवायचे, कारण त्यांनाही अशा मेसेजेसची गरज आहे. आणि त्यांच्याही आयुष्यात हे नवीन हे जे सुरू होतंय किंवा नवीन काय त्याच्यासाठी त्यांनाही अ, अंधार त्यांच्या आयुष्यातला दूर होण्यासाठी हे महत्वाचं आहे. आणि चंद्रशेखर, ब्लेसिंग्स ऑफ गुड लक. गुड लक हे का अक्षय तृतीयेसाठी हाच मेसेज. अक्षय तृतीयेचे तुम्ही जे मॅनिफेस्टेशन केलंय त्याचे आशीर्वाद तुमच्याकडं याच रूपाने येत आहेत, की तुम्हाला गुड लक आहे तुमच्या नवीन प्रवासासाठी. महादेव तुम्हाला देत आहेत, चंद्रशेखर तुम्हाला देत आहेत. आणि चंद्रशेखरांचं रूप म्हणजे कसं आहे, किती छान, किती सोजवळ, किती छान. अगदी नारायणांनी त्यांना असं छान छान हे केलेलं असतं की नाही, छान असं नटवलं, छान त्यांना आवरलेलं असतं महादेवांना. आणि ते चंद्रशेखराचं रूप तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. तुमच्या आयुष्यातले वैवाहिक आयुष्यातले जे ब्लॉकेजेस होते, म्हणजे काही तुमच्या परिवारामध्ये वैवाहिक तुमच्या ह्याच्यामध्ये जे काही वितंडवाद असतील किंवा काही छोट्या छोट्या कारणावरून जे वाद होत असतील, काही अशा नकारात्मक गोष्टींचे जर प्रभाव पडत असेल, तर ते सगळं तुमच्या आयुष्यातून निघून जाते. आणि तुमच्यावर आशीर्वाद येतोय. म्हणून तुमच्या पूर्वजांना आणि महालक्ष्मींना थँक्यू म्हणायला विसरू नका. थँक्यू म्हणा, अगदी हृदयातून थँक्यू म्हणा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण हे धन्यवाद आणि थँक्यू हे तुमच्या आयुष्याचे सुवर्णमय दरवाजे उघडण्यासाठी हे झालेलं आहे. आणि ते सुवर्णमय दरवाजे म्हणजे तुम्हाला नवीन हे दिलंय, कमळासारखं फुलणं तुमचं आहे. आणि तो कमळ असा फुललेला आहे आता, आणि तो अर्पित झालेला आहे महालक्ष्मींना. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात हे अबंडन्सचे दरवाजे सगळे उघडतायत. आणि अद्याकाली व लाईफ विल बी फुल ऑफ लाईट अँड हॅपीनेस. आता तुमचं आयुष्य इतकं लाईटफुल होईल, प्रकाशमय होईल. आणि तुमच्या आयुष्यात फक्त आता आनंद, सुख, समाधान, समृद्धी हेच नांदेल. कारण तुम्ही एका अशा असं संघर्ष आणि अशी एक घटना किंवा असं हे संपवलंय की ज्याचा म्हणजे शक्य नव्हतं. तुमची पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, जी तुमची आध्यात्मिक ऊर्जा असेल, तुमचं जे काही तुम्ही सेवा करताय, दानधर्म करताय किंवा काही तुमच्या हातून जे काय होते, तुमच्या परिवाराची सगळं तुमचं हे होते, कुटुंबाचं होते, सगळ्यांना चांगला रस्ता दाखवण्याचं, चांगला मार्ग दाखवण्याची जी तुमची शक्ती आहे आणि जे तुमच्यामध्ये विचार आहेत, तुमचं जे हे आहे ते तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते खूप पॉझिटिव्ह, सकारात्मक आहे प्रत्येक ह्याच्यामधलं. आणि त्यामुळंच तुमच्या आयुष्यातले सगळे नकारात्मक ऊर्जा घालवलेल्या आहे. महाकालींचे सुद्धा आशीर्वाद आहेत, महालक्ष्मींचे आशीर्वाद आहेत. आणि तुम्हाला आता आद्याकाली तुम्हाला हॅपीनेस, आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. तुमच्याकडे प्रकाश आणि आनंद हे सगळं तुमच्याकडे येते. तुम्हाला आशीर्वाद दिला जातोय, ब्लेस्ड केलं जाते. पुढं जाण्यासाठी तुमच्या आयुष्यातले रस्ते, सगळे तुमच्या आयुष्यातले रस्ते मोकळे केले जात आहेत आणि तुम्हाला पुढे घेऊन जात आहेत. त्या खूप छान असा खूप मोठा मेसेज आहे. आणि हा आदेश असेल, हा आशीर्वाद आहे. आता आदेश आहे आणि आशीर्वादही आहे, दोन्ही आहे, की तुम्हाला आता या मार्गावर पुढे जायचं. ज्या अपॉर्च्युनिटी येत आहेत त्या अपॉर्च्युनिटी घेत तुम्हाला पुढे जायचं आहे. नवीन रस्ता, नवीन मार्ग, नवीन नवीन सगळं आहे. कार्मिक पॅटर्न संपलेला आहे, कार्मिक सायकल संपले, आता सुरू होतोय तो म्हणजे भाग्योदयाचा रस्ता आहे आणि पुढे जाणारा मार्गदर्शनाचा रस्ता आहे. तर ह्या रस्त्यामध्ये तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे. आणि हे तुमच्यासाठी खुलं केलेलं आहे. हे खुलं करण्यासाठी सर्वांनी तुमच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, खूप प्रयत्न केलेत. ॲज अ एंजल्स असतील, तुमचे परिवारामधले सगळे लोक असतील, तुमचे पूर्वज, महत्वाचं म्हणजे तुमचे पूर्वजांनी, आणि जी दैवी शक्ती आहे, तुमचे आराध्य आहेत, तुमचे गुरु आहेत, ह्या सगळ्यांनी तुमच्या भाग्योदयाचे रस्ते खुले करण्यासाठी खूप प्रयत्न केले. खूप मोठं हे सगळं केलंय. जसं तुम्ही केलेलं आहे त्याच पद्धतीने तेही तुमच्या बरोबर राहिले. म्हणूनच हे अबंडन्सचे रस्ता जो आहे, महालक्ष्मींचं जे आगमन आहे ते तुमच्या आयुष्यात हो पाहते. परफेक्शन, शुद्धीकरण, मी काय म्हणलं तुम्हाला, कार्मिक सायकल, जो अंधार आहे, जो काळोख होता, तो सगळा आयुष्यातून निघून गेलेला आहे. आणि सूर्यासारखं फुलताय तुम्ही, सूर्यफुलासारखं.
जे सूर्याचं आगमन जे आहे, जो प्रकाशाचं आगमन आहे आणि खूप मोठी छान संधी, आयुष्याचं सोनं करणारं असं सुखकर एक रस्ता तुमच्यासाठी उघडला जातोय. द्वार एक उघडलं जातं, एक मोठा हे उघडलं जाते तुमच्यासाठी आणि त्यामध्ये फक्त तुम्ही प्रवेश करायचा आहे. तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनापुढे प्रवास करायचा आहे आणि तुम्हाला योग्य वेळी, वेळोवेळी अगदी अनेक माध्यमातून तुम्हाला जे मेसेजेस तुमच्यासाठी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील, असंही महालक्ष्मी आणि तुमचे पूर्वज तुम्हाला सांगतायत. तर तुम्हाला आता पुढे जायचं आहे, कारण रस्ता मोकळा झालेला आहे आणि ही संधी आयुष्यात कधी म्हणजे असं कोणाला पण नाही येत. असे हायर इंट्युशन सुद्धा तुम्हाला येत असतील आणि त्या इंट्युशनशी सुद्धा तुम्ही थोडंसं कनेक्ट व्हायला इथं सांगितलं ना जातंय. आणि बघा, गेटवे तुमच्यासाठी एक सगळ्यात मोठा असा गेटवे तुमच्यासाठी ओपन केला जातोय आणि ह्या गेटवे मधनं असं हे काय म्हणलं तुम्हाला, परफेक्शन आहे आणि सूर्योदय आहे, सूर्याचे आशीर्वाद आहेत, महालक्ष्मींचे आणि तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच हा दरवाजा उघडला गेलेला आहे. शक्य नव्हतं, कारण 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 तुमची आध्यात्मिक ऊर्जा आणि तुमचं पॉझिटिव्हीकरण आणि जे मेसेजेस तुमच्याकडे येत आहेत ते तुम्ही कनेक्ट करताय आणि ते घेताय आणि त्यावर तुम्ही पुढं हे चालताय. तुम्ही असा नाही विचार करत हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे काय, हे सगळं पास्ट झालंय. तुम्ही सोडलं सगळं, आता कुणाला काय वाटते. आता फक्त एवढंच आहे की परमेश्वराला तुमच्याबद्दल काय वाटते, दत्तगुरूंना काय वाटते, महालक्ष्मींना काय वाटते, तुमच्या पूर्वजांना काय वाटते. जर तुम्हाला तुमचं अंतर्मन, तुमचा आतला आवाज जो आहे तो तुम्हाला काय सांगतोय, तुमच्यापर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय. आणि म्हणूनच हे एवढे मोठे भाग्योदयाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत. हे भाग्योदयाचे दरवाजे म्हणताना तुम्हाला असं एक भूतो भविष्यात याचा एक बदल आणि असा एक चेंज खूप मोठा तुमच्या आयुष्यात होऊ पाहतोय. हो होणारच. आता सुरुवात झालेली आहे त्याच्या अक्षय तृतीयेलाच सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही या आयुष्यात प्रवेश ऑलरेडी केलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला गुड लक सुद्धा चंद्रशेखरनी महादेवांनी तुम्हाला दिलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला म्हणजे खूप खूप छान असे ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत चॅनल कडून सुद्धा. तुमच्या या नवीन प्रवासासाठी, नवीन अध्यायासाठी, नवीन आयुष्यासाठी खूप खूप ब्लेसिंग्स, खूप आशीर्वाद आणि तुमचे पूर्वज महालक्ष्मी तुम्हाला हेच आशीर्वाद देत आहेत की तुमच्या आयुष्यातला सगळा आर्थिक जे ब्लॉकेजेस होते ते सगळे निघून गेलेत आणि नवीन अबंडन्स, सुख समृद्धी तुमच्याकडं त्यांनी प्रवेश केलेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप आशीर्वाद. थँक्यू सो मच. कशी वाटली रीडिंग नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि पुन्हा एकदा अशा छानशा रीडिंगमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. पर्सनल रीडिंग हवी असेल तर नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेला आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. ओके. पर्सनल रीडिंग आतापर्यंत बंद होते, मी करत नव्हते, थोडं बिझी असल्यामुळे, पण आता पर्सनल रीडिंग सुरू केलेले आहेत. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा नंबर मिळेल, इतरत्र कुठंही मिळणार नाही आहे. आणि शारदा स्पिरिच्युअल जर्नी या चॅनलचाच नंबर जो आहे तो त्याच चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो दिला जाईल आणि त्यातूनच तुम्ही जे काही तुमचं हे आहे पर्सनल तुम्हाला प्रश्न असतील, विचारायचं असेल तर तुम्ही तिथून ॲन्सर्स रीडिंग्स घेऊ शकता. ओके. थँक्यू सो मच. धन्यवाद.